गुड मॉर्निंग. तर आज मी माझा मॉर्निंगचा रुटीन शेअर करते तुमच्यासोबत. तसं तर मी आज लेटच उठली थोडी आणि त्याच्यानंतर उठल्यानंतर मी ब्रश वगैरे केला आणि सरळ किचनमध्ये गेली. चहा वगैरे बनवला. काळी चहाच मी सध्या पिते 2-4 दिवसांपासून आणि ते पिताना मला एक मी टाईम म्हणून मिळतो असा. पण ते चहा वगैरे घेतला मी. पण त्यानंतर मी लगेच माझ्या बेबीसाठी ब्रेकफास्ट बनवायला गेली. त्याच्यासाठी मी फक्त ओट्सच बनवले कारण की त्याला सध्या काही आवडत नाही खायला ओट्स. तो चांगल्याने खातो तर मग ओट्स बनवले. त्याला मी चारले ओट्स वगैरे. त्याचा नाश्ता वगैरे झाला नीट. आणि मग त्याच्यानंतर एक माझ्याकडे मातीचा तवा होता. तर माझ्या बहिणीने सांगितलेलं की त्याला एक रात्र पूर्ण पाण्यात भिजवावं लागतं आणि मग नंतर त्याला ऑइलिंग वगैरे करावी लागते. तर मी त्याला एक रात्री आधी भिजवला होता आणि आता मी त्याला थोडं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला वरून आणि खालून मस्त असं तेल लावायचं पूर्ण आणि ते परत उन्हात ठेवायचं. एक दिवस कंप्लीट उन्हात ठेवायचं. मग ते केलं मी आज. आणि मग नंतर माझ्या बेबीची आंघोळ वगैरे मी करून दिली. त्याला रेडी करून दिलं आणि आता त्याला झोप येते थोडीशी. पण थोडा वेळ तो खेळेल नंतर त्याला झोपवेल. तेव्हापर्यंत मी म्हटलं पहिले पाणी भरून घेऊ. तर हंडे कळशी वगैरे घासले मी. बॉटल्स वगैरे भरून ठेवावं. पाण्याचा इथे प्रॉब्लेम आहे तर पाणी पहिलेच भरून ठेवावं लागतं. थोडंसं खाली जाऊन पाणी भरावं लागतं. तर मी सगळं स्वच्छ करून घेतलं आणि मग मी पाणी भरायला गेली खाली. पाणी भरून आली मी आणि मग त्याच्यानंतर मला नाश्त्यासाठी हे बनवायचं होतं. चिला बनवायचं होता आज. तर मी काय केलं रवा आणि गव्हाचं पीठ आहे ते मिक्स करून त्याच्यामध्ये कांदे टमाटर मिरची जे पण तुम्हाला वाटेल ते तुम्ही टाकू शकता. तसं मी टाकलं होतं आणि त्याला थोडा वेळ ठेवावं लागतं बनवून. मग तेव्हापर्यंत मी म्हटलं माझं आता लॉग इन करतो. मी लॉग इन वगैरे केलं. मेल्स वगैरे चेक केले आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने होता माझा सकाळचा चिला बनवला. मला माझं ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा. थँक्यू. बाय.